हॅलो स्टुडंट्स. प्रिव्हियस लेक्चरमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंगचा सेकंड चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, नाऊ टर्न टू दी नेक्स्ट चॅप्टर. आपला नेक्स्ट चॅप्टर असणार आहे टेस्ट मॅनेजमेंट. ओके, सो आज आपण न्यू चॅप्टरला स्टार्ट केलेलं आहे टेस्ट मॅनेजमेंट. त्यातील फर्स्ट पॉईंट बघूया, टेस्ट प्लॅन. व्हॉट इज टेस्ट प्लॅन? A test plan is a document describing software testing scope and activities. टेस्ट प्लॅन हे काय असणार आहे? एक डॉक्युमेंट असणार आहे ज्याच्यामध्ये काय असतं, सॉफ्टवेअर टेस्टिंगचा स्कोप आणि त्याच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्याचं डिस्क्रिप्शन इन डिटेल्ड असतं. दॅट इज नथिंग बट टेस्ट प्लॅन. ओके, इट इज द बेसिस फॉर फॉर्मली टेस्टिंग एनी सॉफ्टवेअर ऑर प्रोडक्ट इन अ प्रोजेक्ट. एखाद्या प्रोजेक्टमध्ये काय आहे ते बेस आहे. ओके, आता त्याची प्रॉपर डेफिनेशन सांगायची झाली तर आपण कसं सांगणार? टेस्ट प्लॅन इट इज अ डॉक्युमेंट डिस्क्रायबिंग स्कोप, अप्रोच, रिसोर्सेस अँड शेड्यूल ऑफ इंटेंडेड टेस्ट ॲक्टिव्हिटीज. ओके, काय म्हणू शकतोय आपण? अ डॉक्युमेंट जे काय डिस्क्राईब करतं? Scope, approach, resources and schedule of intended test activities. That is nothing but test plan. It identifies amongst other test items the features to be tested, testing tasks, who will do each task, degree of tester independence, test environment, test design techniques, entry and exit criteria to be used, rational for their choice and any risk requiring contingency planning. म्हणजेच काय, इन जनरल टेस्ट प्लॅन हे काय असणार आहे? एक डॉक्युमेंट असणार आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं, ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील परफॉर्म करायच्या असतील त्या, प्लस त्या ज्या काही सॉफ्टवेअर टेस्टिंगचा स्कोप असणार आहे हे सगळं डिस्क्रिप्शन केलेलं असतं त्या डॉक्युमेंटमध्ये. लक्षात येत आहे? आता मास्टर टेस्ट प्लॅन मीन्स व्हॉट? तर अ टेस्ट प्लॅन दॅट टिपिकली ॲड्रेसेस मल्टिपल टेस्ट लेवल्स. ते काय करतं? ज्या काही मल्टिपल टेस्ट लेवल्स आहेत ते काय करतं? ॲड्रेसेस करतं. आणि फेज टेस्ट प्लॅन म्हणजे काय? इट टिपिकली ॲड्रेसेस वन टेस्ट फेज. म्हणजेच मास्टर टेस्ट प्लॅनमध्ये काय केलं जातं? मल्टिपल टेस्ट लेवल्स. तर फेज टेस्ट प्लॅनमध्ये काय केलं जातं? सिंगल वन टेस्ट फेज असते. ओके, लक्षात येते? नेक्स्ट पॉईंट असणार आहे ॲक्टिव्हिटीज. आता मी काय सांगितलं, टेस्ट प्लॅन म्हणजे काय असणार आहे? ॲक्टिव्हिटीजचं डिस्क्रिप्शन असणार आहे प्लस स्कोप ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंगचं. आता कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत टेस्ट प्लॅनिंगमध्ये बघूया. काय ॲक्टिव्हिटीज ॲज अ पार्ट ऑफ टेस्ट प्लॅनिंग. टेस्ट प्लॅनिंगच्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत? ॲज अ पार्ट. आता त्या कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत? तर फर्स्ट वन असणार आहे प्रिपेअरिंग अ टेस्ट प्लॅन. बरोबर, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही टेस्ट प्लॅन प्रिपेअर केल्याशिवाय. नेक्स्ट असणार आहे डिसाइडिंग अ टेस्ट अप्रोच. जो काही टेस्ट अप्रोच आहे तो डिसाईड केला जातो. नेक्स्ट वन इज सेटिंग अप क्रायटेरिया फॉर टेस्टिंग. काय केलं जातं? सेटिंग अप क्रायटेरिया फॉर टेस्टिंग. एक्झिट क्रायटेरिया, एंट्री क्रायटेरिया हे सगळं काय केलं जातं? टेस्ट सिलेक्ट केलं जातं, त्याचा पर्टिक्युलर क्रायटेरिया असतो. नेक्स्ट आहे आयडेंटिफाईंग रिस्पॉन्सिबिलिटीज. नेक्स्ट वन स्टफिंग अँड ट्रेनिंग नीड्स. नेक्स्ट वन रिसोर्स रिक्वायरमेंट्स. नेक्स्ट टेस्ट डिलिव्हरेबल्स अँड दी लास्ट वन इज टेस्टिंग टास्क्स. ह्या सगळ्या काय असणार आहेत? ॲक्टिव्हिटीज असणार आहेत टेस्ट प्लॅनिंगच्या. आता ह्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजचा आपण इन डिटेल्ड स्टडी करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? प्रिपेअरिंग अ टेस्ट प्लॅन. टेस्ट प्लॅन प्रिपेअर कसा करायचा, त्याच्या अंडर कोणकोणते सब पॉईंट्स आहेत, हे सगळं आज आपण कव्हर अप करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. आणि त्याच्यानंतरचे जे काही नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज असणार आहेत ते जे काही नेक्स्ट लेक्चर्स आपले होतील त्यावेळी ते कव्हर अप होऊन जातील. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघणार आहोत, दॅट इज नथिंग बट प्रिपेअरिंग अ टेस्ट प्लॅन. ओके, test lead prepares test plan
and testers involves in the process of preparing test plan documents. आता टेस्ट प्लॅन टेम्पलेट कसं असते बघूया. त्या टेस्ट प्लॅन टेम्पलेटच्या अंडर नंबर ऑफ पॉईंट्स आहेत. त्यातील प्रत्येक पॉईंटचा मी तुम्हाला काय असतात त्याच्यामध्ये नेमकी कंटेंट काय काय इन्वॉल्ड असतं त्याच्यामध्ये ते मी सांगणार आहे. त्यातील फर्स्ट असणार आहे टेस्ट प्लॅन आयडेंटिफायर. आता टेस्ट प्लॅन आयडेंटिफायर काय प्रोव्हाइड करतं तर इट प्रोव्हाइड्स अ युनिक आयडेंटिफायर फॉर दी डॉक्युमेंट. त्या डॉक्युमेंटसाठी काय करतं युनिक आयडेंटिफायर प्रोव्हाइड करतं. नेक्स्ट असणार आहे रेफरन्सेस. याच्यामध्ये काय होतं लिस्ट दी रिलेटेड डॉक्युमेंट्स विथ लिंक्स टू देम इफ अवेलेबल इन्क्लुडिंग दी फॉलोइंग. त्याच्यामध्ये काय केलं जातं त्याच्याशी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स असतील टेस्ट प्लॅन आयडेंटिफायरमध्ये काय केलं जातं तर युनिक आयडेंटिफायर प्रोव्हाइड केला जातो. आता रेफरन्सेसमध्ये काय होतं त्याच्याशी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स असतील किंवा लिंक्स असतील त्या काय केल्या जातात प्रोव्हाइड केले जातात. मग ते प्रोजेक्ट प्लॅन असू दे कन्फिगरेशन मॅनेजमेंट प्लॅन असू दे असे जे काही नंबर ऑफ रिलेटेड डॉक्युमेंट्स लिंक्स असतील ते काय असतात त्या रेफरन्सेसमध्ये इन्क्लुडेड असतात. नेक्स्ट पॉईंट असणार आहे टेस्ट प्लॅन टेम्पलेटमध्ये बघतोय हां आपण प्रिपेअरिंग अ टेस्ट प्लॅनमध्ये एक मी टेम्पलेट तुम्हाला दाखवले त्याच्या अंडर कोणकोणते पॉईंट्स असतात ते आपण डिस्कस करतोय. नेक्स्ट पॉईंट असणार आहे इंट्रोडक्शन. याच्यामध्ये काय होतं तर इट प्रोव्हाइड ॲन ओव्हरव्ह्यू ऑफ दी टेस्ट प्लॅन. आपला जो काही टेस्ट प्लॅन असणार आहे त्याचा ओव्हरव्ह्यू प्रोव्हाइड केला जातो. नेक्स्ट स्पेसिफाईंग दी गोल्स ऑर ऑब्जेक्टिव्ज. ते काय करतात जे काही गोल्स किंवा ऑब्जेक्टिव्ज असतात ते काय करतात स्पेसिफाय करतात. आणखीन काय करतात ते इट स्पेसिफाईज दी कन्स्ट्रेंट्स. जे काही कन्स्ट्रेंट असतील ते सुद्धा ते काय करतात स्पेसिफाय करतात. नेक्स्ट पॉईंट आहे टेस्ट आयटम्स. याच्यामध्ये काय होतं इट लिस्ट दी टेस्ट आयटम्स. मग ते सॉफ्टवेअर किंवा प्रोडक्ट असतील ओके आणि जे काही नंबर ऑफ त्याचे व्हर्जन्स असतील रिस्पेक्टिव्ह ते काय केले जातात लिस्ट केलं जातं. सो टेस्ट आयटममध्ये काय होतं लिस्ट बनवली जाते कोणाची तर जे काही टेस्ट आयटम्स असतील मग ते कोणते टेस्ट आयटम्स सॉफ्टवेअर असू दे किंवा प्रोडक्ट असू दे आणि त्याचे जे काही व्हर्जन्स असतील ते सुद्धा काय केले जातात लिस्ट केले जातात. नेक्स्ट पॉईंट असणार आहे फीचर्स टू बी टेस्टेड. आता याच्यामध्ये काय होतं कशाची लिस्ट केली जाते तर इट लिस्ट दी फीचर्स ऑफ दी सॉफ्टवेअर ऑर प्रोडक्ट टू बी टेस्टेड. जे काही टेस्ट करायचे असतील सॉफ्टवेअर किंवा प्रोडक्ट त्यांची लिस्ट केली जाते. प्लस ते काय प्रोव्हाइड करतं रेफरन्सेस टू दी रिक्वायरमेंट्स अँड डिझाईन स्पेसिफिकेशन ऑफ दी फीचर्स टू बी टेस्टेड. ते काय प्रोव्हाइड करतं रेफरन्सेस प्रोव्हाइड करतं कशासाठी तर रिक्वायरमेंट्स प्लस डिझाईन स्पेसिफिकेशन ऑफ फीचर्स जे टेस्ट करायचे आहेत त्यांचे. नेक्स्ट पॉईंट असणार आहे फीचर्स विच इज नॉट टू बी टेस्टेड. पहिल्यांदा काय बघितलं फीचर्स टू बी टेस्टेड जे टेस्ट करायचे आहेत ते. आता फीचर्स विच नॉट टू बी टेस्टेडमध्ये काय येणार ऑफकोर्स अशी लिस्ट बनवायची ज्याच्यामध्ये ते चेक केलं नाही पाहिजे. लिस्ट दी फीचर्स ऑफ सॉफ्टवेअर ऑर प्रोडक्ट विच विल नॉट टू बी टेस्टेड. जे टेस्ट करायचे नाही आहेत त्यांचीसुद्धा लिस्ट बनवली पाहिजे. प्लस जे टेस्ट करायचे आहेत त्यांचीसुद्धा लिस्ट बनवली पाहिजे. जे टेस्ट करायचं ती लिस्ट कशामध्ये येणार फीचर्स टू बी टेस्टेडमध्ये येणार आणि जे टेस्ट करायचं नाही आहे त्यांची लिस्ट कुठं येणार फीचर्स विच इज नॉट टू बी टेस्टेडमध्ये राईट. नेक्स्ट असणार आहे ॲप्रोचेस. आता ॲप्रोचमध्ये काय येणार तर मेन्शन दी ओव्हरऑल ॲप्रोच टू टेस्टिंग. ओव्हरऑल जे काही ॲप्रोच असेल तो काय केला पाहिजे मेन्शन केला पाहिजे. स्पेसिफाईंग दी टेस्टिंग लेवल्स. आता टेस्टिंग लेवल मीन्स वॉट इफ इट्स अ मास्टर टेस्ट प्लॅन ओके ते काय केलं जातं स्पेसिफाय केला पाहिजे टेस्टिंग लेवलसाठी. द टेस्टिंग टाईप्स द टेस्टिंग मेथड्स हे सगळं काय केलं पाहिजे मेन्शन केलं पाहिजे. म्हणजेच ॲप्रोचेसमध्ये काय काय कवरअप होतं कोण कोण इन्क्लूड होतात तर मेन्शन करायचं ओव्हरऑल ॲप्रोच ऑफ टेस्टिंग. जे काही टेस्टिंग आपण परफॉर्म करणार आहे त्याचा ओव्हरऑल ॲप्रोच मेन्शन केला पाहिजे. मग आता त्याच्यामध्ये पुन्हा काय केलं पाहिजे टेस्टिंगचे जे काही लेवल्स असतील पहिल्यांदा आपण जे बघितलं मास्टर प्लॅन वगैरे तर ते काय करायचं मेन्शन करायचं. प्लस कोणता टेस्टिंग टाईप असणार आहे प्लस कोणती टेस्टिंग मेथड असणार आहे मग ती मॅन्युअल आहे ॲटोमेटेड आहे व्हाईट बॉक्स ब्लॅक बॉक्स जे काही असेल ते काय करायचं स्पेसिफाय केलं पाहिजे. ते कशामध्ये येणार ॲप्रोचेस.
नेक्स्ट पॉईंट असणार आहे आयटम पास और फेल क्रायटेरिया. म्हणजेच काय याच्यामध्ये केलं जातं, जो काही क्रायटेरिया असणार आहे तो स्पेसिफाय केला पाहिजे. मीन्स वॉट, इट स्पेसिफाईज द क्रायटेरिया दॅट विल बी यूज्ड टू डिटरमाइन वेदर ईच टेस्ट आयटम हॅज पास्ड और फेल्ड टेस्टिंग. जे काही सॉफ्टवेअर किंवा प्रोडक्ट असतील, ओके, ते आफ्टर टेस्टिंग फेल झालेत की पास झालेत हे डिटरमाइन करण्यासाठी पर्टिक्युलर काय केला पाहिजे, क्रायटेरिया स्पेसिफाय केला जातो. ओके, जसं की तुम्ही पास होता, ओके, पर्टिक्युलर मार्क्स तुम्हाला लागतील तरच तुम्ही पास आहे की फेल आहे ते काय केलं जातं, क्रायटेरिया डिसाईड करावा लागतो. तरच ठरतं ना कुठला स्टुडंट पास आहे कुठला स्टुडंट फेल आहे. सो आयटम पास और फेल क्रायटेरिया काय केला जातो, डिसाईड केला जातो. कसा, तर डिटरमाइन करून स्पेसिफिक क्रायटेरिया. हे सगळं आपण टेस्ट प्लॅन टेम्पलेटमध्ये बघायला, हां, हे जे काही पॉईंट्स असतील ते. नेक्स्ट पॉईंट असणार आहे सस्पेन्शन क्रायटेरिया अँड रिझम्पशन रिक्वायरमेंट्स. याच्यामध्ये काय स्पेसिफाय केलं जातं, तर इट स्पेसिफाईज द क्रायटेरिया टू बी यूज्ड टू सस्पेंड द टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. ज्या काही टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आहेत ते सस्पेंड करण्याचा क्रायटेरिया स्पेसिफाय केला जातो. प्लस काय केलं जातं, स्पेसिफाय टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज विच मस्ट बी रीडन व्हेन टेस्टिंग इज रिझ्युम्ड. याच्यामध्ये काय केलं जातं, ज्या काही टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पुन्हा काय केल्या जातात, रीडन केल्या जातात. कधी, जेव्हा टेस्टिंग आपण काय केलं जातं, रिझम्पशन केलं जातं त्यावेळी. नेक्स्ट असणार आहे टेस्ट डिलिव्हरेबल्स. याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही टेस्ट डिलिव्हरेबल्स आहे किंवा त्याच्या ज्या काही लिंक्स असतील ते काय केलं जातं, लिस्ट केलं जातं. ओके, मग ते काय काय इन्क्लूड करतं, टेस्ट प्लॅन, टेस्ट केसेस, टेस्ट रिपोर्ट्स, टेस्ट स्क्रिप्ट्स, हे सगळं काय करतं, इन्क्लूड करतं. हे कशात येतं, टेस्ट डिलिव्हरेबल्समध्ये येतं. नेक्स्ट पॉईंट असणार आहे टेस्ट एन्व्हायरमेंट. टेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये काय येतं, तर स्पेसिफाईज द प्रॉपर्टीज ऑफ टेस्ट एन्व्हायरमेंट. म्हणजेच कसल्या प्रॉपर्टीज, ते हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क, जे काही एक्सेट्रा असेल ते सगळं काय केलं जातं, त्याच्या प्रॉपर्टीज स्पेसिफाय केल्या जातात. आणि लिस्ट एनी टेस्टिंग और रिलेटेड टूल्स, जे काही त्याच्या रिलेटेड टूल्स असतील किंवा टेस्टिंगच्या ते काय केले जातात, लिस्ट केले जातात. नेक्स्ट पॉईंट असणार आहे एस्टिमेट. याच्यामध्ये काय केलं जातं, जी काही पूर्ण प्रोजेक्टची त्या सॉफ्टवेअरची जी काही कॉस्ट असेल ती एस्टिमेट केली जाते. म्हणजेच काय, त्यामुळे आपल्याला काय प्रोव्हाइड होतं, करावं लागतं, तर इट प्रोव्हाइड्स अ समरी ऑफ टेस्ट एस्टिमेट्स. मग ते कॉस्ट असतील किंवा एफर्ट्स असतील, जे काही त्याला रिक्वायर्ड आहे ते सगळं, त्याला लागणारा जो काही टाईम असेल, त्याला लागणारे जे काही एफर्ट्स असतील, त्याला लागणारं जे काही कॉस्ट असेल ते काय केलं जातं, एस्टिमेट केलं जातं. त्यासाठी काय केलं जातं, इट प्रोव्हाइड्स अ लिंक टू दी डिटेल्ड एस्टिमेशन. डिटेल्ड एस्टिमेशनसाठी लिंक प्रोव्हाइड करावी लागते. नेक्स्ट पॉईंट असणार आहे शेड्यूल. आता शेड्यूलमध्ये काय होतं, प्रोव्हाइड अ समरी ऑफ दी शेड्यूल स्पेसिफाईंग की टेस्ट माइलस्टोन्स अँड प्रोव्हाइड्स अ लिंक टू दी डिटेल्ड शेड्यूल. डिटेल्ड शेड्यूलसाठी काय केलं जातं, लिंक प्रोव्हाइड केली जाते. त्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल सर्वांना, शेड्यूल म्हणजे काय करायला लागतं, शेड्यूल तयार करावं लागतं. त्याच्यासाठी काय केलं जातं, त्याला काय करावं लागतं, समरी प्रोव्हाइड करावी लागते ना, त्याशिवाय कसं शेड्यूल करणार. ओके, मग त्याच्यासाठी ज्या काही रिक्वायर्ड की असतील, लिंक असतील त्या प्रोव्हाइड केल्या जातात. नेक्स्ट पॉईंट आहे स्टफिंग अँड ट्रेनिंग नीड्स. याच्यामध्ये काय होतं, स्पेसिफाईंग स्टफिंग नीड्स बाय रोल अँड रिक्वायर्ड स्किल्स. याच्यामध्ये बाय रोल आणि जे काही रिक्वायर्ड त्यांचे स्किल्स आहेत ते काय करावं लागतं, स्पेसिफाय करावं लागतं. प्लस आयडेंटिफाईंग ट्रेनिंग दॅट इज नेसेसरी टू प्रोव्हाइड दोज स्किल्स इफ नॉट ऑलरेडी ॲक्वायर्ड. त्यांना काय आयडेंटिफाय करायला लागतं, आयडेंटिफाय ट्रेनिंग. कशासाठी रिक्वायर्ड आहे, तर त्याच्यासाठी दोज स्किल्स इफ नॉट ऑलरेडी ॲक्वायर्ड. जर ऑलरेडी ॲक्वायर्ड नसेल तर त्याला स्किल्ससुद्धा प्रोव्हाइड करावे लागतात. नेक्स्ट पॉईंट असणार आहे रिस्पॉन्सिबिलिटीज. याच्यामध्ये काय होणार कवर, तर ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, मग त्या पूर्ण टीमच्या असतील, रोल्स पर्टिक्युलर त्याचे जे काही रोल्स असतील ते, मग ते रिस्पॉन्सिबिलिटीज इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी असू दे किंवा कंप्लीट टीमची असू दे, हे सगळं लिस्ट करावं लागतं. इट लिस्ट दी रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ईच रोल, टीम और इंडिव्हिज्युअल. ओके, नेक्स्ट पॉईंट असणार आहे रिस्क्स. आता रिस्कमध्ये काय येणार, ज्या काही लिस्ट
रिस्क असतील आयडेंटिफाय झालेल्या त्या लिस्ट कराव्या लागतात, त्याचं रेकॉर्ड करावं लागतं. स्पेसिफाईंग प्लॅन अँड कंटिन्युअसी प्लॅन फॉर इच रिस्क, प्रत्येक रिस्कसाठी काय करावं लागतं, लिस्ट बनवावी लागते आणि ते कशामुळं ते सुद्धा काय करावं लागतं, त्याचं रिझन पण स्पेसिफाय करावं लागतं. नेक्स्ट अजम्पशन्स अँड डिपेंडन्सी. आता याच्यामध्ये काय येणार तर लिस्ट द अजम्पशन्स दॅट हॅव बीन मेड ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ दिस प्लॅन. हा प्लॅन बनवत असताना जे काही अजम्पशन्स असतील ते काय करावे लागतात, लिस्ट करावे लागतात. प्लस काय करावं लागतं, त्याची जी काही डिपेंडन्सीज असणार आहेत ते सुद्धा लिस्ट बनवावी लागते. नेक्स्ट असणार आहे अप्रुव्हल्स. आता याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं तर स्पेसिफाईज द नेम्स अँड रोल्स ऑफ द पर्सन हू मस्ट अप्रूव्ह दी प्लॅन. हा जो काही प्लॅन असणार आहे तो कोणी केला आहे, त्या पर्टिक्युलर पर्सनचं नाव, त्याचा जो काही रोल असेल, त्याचा जो काही टास्क असेल, हे सगळं स्पेसिफाय करावं लागतं. प्लस ते प्रोव्हाइड काय करतं, इट प्रोव्हाइड स्पेस फॉर सिग्नेचर अँड डेट्स. म्हणजे कोण कधी कंप्लीट केले त्याच्या पुढं त्याची डेट आणि सिग्नेचर हे सगळं काय लागतं त्या डॉक्युमेंटमध्ये इन्क्लूड लागतं. ओके. सो अप्रुव्हल्समध्ये कोण होणार, जो काही पर्सन असेल त्या पर्सनचं नेम, त्याचा जो काही रोल होता तो, प्लस त्याचं जे काही कधी कंप्लीट केलेलं आहे त्याच्यासाठीची जी काही डेट आहे ते डेट, प्लस त्याचं सिग्नेचर. ओके. हे सगळं काय असतं त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं. ते कशात होतं, अप्रुव्हल्समध्ये. सो टोटल 18 पॉईंट्स आहेत टेस्ट प्लॅन टेम्पलेटमध्ये. लक्षात येतात का प्रत्येकामध्ये काय काय इन्क्लूड असतं ते. ओके. नेक्स्ट पॉईंट असणार आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ टेस्ट प्लॅन. आता टेस्ट प्लॅनचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत तर सर्व फर्स्ट सांगते मी ॲडव्हान्टेज. इट सर्व्स ॲज अ गाईड टू टेस्टिंग थ्रू आउट दी डेव्हलपमेंट. ते काय करतं, ॲज अ गाईड आपल्याला काय करतं, जे काही टेस्टिंग आपण करतो, ओके, ते टेस्टिंग करत असताना, डेव्हलपमेंट चालू असताना जे काही आपण टेस्टिंग परफॉर्म करतो ते ॲज अ गाईड आपल्याला प्रोव्हाइड करतं. नेक्स्ट, वी ओनली नीड टू डिफाईन टेस्ट पॉईंट्स ड्युरिंग दी टेस्ट फेजेस. ओके. आपल्याला फक्त काय गरजेचं असतं, जे काही टेस्ट पॉईंट्स असणार आहेत ड्युरिंग टेस्ट फेजेस ते फक्त डिफाईन करावे लागतात. इट सर्व्स ॲज अ व्हॅल्युएबल रेकॉर्ड ऑफ व्हॉट टेस्टिंग वॉज डन. ते काय करतं, जे काही व्हॅल्युएबल रेकॉर्ड आहे टेस्टिंग करत असताना ते प्रोव्हाइड करतं. नेक्स्ट काय करतं, द एंटायर टेस्ट प्लॅन कॅन बी रियूज्ड इफ रिग्रेशन टेस्टिंग इज डन लॅटर ऑन. ओके. जे काही एंटायर टेस्ट प्लॅन आहे तो काय करू शकतो, आपण पुन्हा रियूज करू शकतो. कधी, जेव्हा आपण रिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करतो त्याच्यानंतर. नेक्स्ट, द टेस्ट प्लॅन इटसेल्फ कुड हॅव डिफेक्ट जस्ट लाईक सॉफ्टवेअर. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ टेस्ट प्लॅन. टेस्ट प्लॅनचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत कळालं. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं पुन्हा एकदा मी सांगते. टेस्ट प्लॅन म्हणजे काय, इन शॉर्ट लक्षात ठेवायचं की एक डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये आपलं जे काही सॉफ्टवेअर टेस्टिंग असणार आहे त्याचा स्कोप प्लस ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड असतात. आता तो टेस्ट प्लॅन करत असताना मास्टर टेस्ट प्लॅन एस फेज टेस्ट प्लॅन असे दोन पार्ट आहेत. आता मास्टर टेस्ट प्लॅन कशासाठी, जेव्हा मल्टिपल टेस्ट लेवल्स असतात त्यावेळी, आणि फेज टेस्ट प्लॅन कधी असतो तर तो काय ॲड्रेस करतो तर वन टेस्ट फेज ॲड्रेस करतो आपल्याला. ओके. आता हा टेस्ट प्लॅन करत असताना त्याचं जे काही ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्या आपण त्यातील फर्स्ट ॲक्टिव्हिटी होती प्रिपेअरिंग अ टेस्ट प्लॅन. त्याचा आपण आज इन डिटेल्ड स्टडी केला आहे आणि जे रिमेनिंग आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता प्रिपेअरिंग अ टेस्ट प्लॅनमध्ये काय येणार तर आपण जे काही टेम्पलेट्स बघितलं त्याच्यामध्ये पुन्हा 18 पॉईंट्स आपण कव्हर अप केलेले आहेत. तर त्या टेम्पलेटमध्ये कोण कोण होतं, पहिल्यांदा होतं ते टेस्ट प्लॅन आयडेंटिफायर, मग त्याचा जो काही रेफरन्स आहे तो, मग इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर आपण बघितलं काय टेस्ट ॲटम्स, फीचर्स टू बी टेस्टेड बघितले, फीचर्स विच नॉट टू बी टेस्टेड बघितले, अप्रोचेस, आयटम पास ऑर फेल क्रायटेरिया बघितला, टेस्ट एन्व्हायरमेंट बघितलं, शेड्यूल बघितलं, त्याचं एस्टिमेशन बघितलं, मग ते कॉस्टसाठी असू दे, टायमिंगसाठी असू दे, त्याच्यासाठी लागणारे एफर्ट्ससाठी असू दे, स्टफिंग बघितलं, रिस्पॉन्सिबिलिटीज, त्याच्या रिस्क, अजम्पशन्स, डिपेंडन्सी, आणि लास्ट पॉईंट बघितला आपण अप्रुव्हल्स. हे सगळं आपण टेस्ट प्लॅनच्या टेम्पलेटमध्ये बघितलं प्रिपेअरिंग अ टेस्ट प्लॅन करत असताना. राईट.
आणि त्याच्यानंतरचा लास्ट पॉईंट आपण बघितला तो आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ टेस्ट प्लॅन. लक्षात येत आहे सर्वांच्या? ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. थँक्यू.